नमस्कार, शीतल्स फूड कॉर्नरमध्ये आपले मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत नागपंचमी स्पेशल पुरणपोळी. त्यासाठी मी इथे अर्धा किलो चणा डाळ घेतलेली आहे. म्हणजेच इथे मी 2 ग्लास भरून चणा डाळ घेतलेली आहे. इथे माझे हे एक ग्लास पाव किलोचा आहे. 2 ग्लास भरून मी चणा डाळ घेतलेली आहे. चला तर मग मी ही 2-3 पाण्याने धुवून कुकरला एक 5-6 शिट्ट्या त्याच्या करून घेणार आहे. त्यासाठी मी इथे चणा डाळीमध्ये एक डबल किंवा त्यापेक्षा थोडंसं जास्त आपल्याला यामध्ये पाणी ॲड करायचं आहे, कारण आपल्याला कटाची आमटीही करायची आहे. तर आमटीसाठी आपल्याला ते पाणी गरजेचं आहे. यामध्ये मी आता घालणार आहे एक एक पळी तेल. तेलाने काय होतं, आपली डाळ उतू जात नाही आणि छान मऊसर शिजते. तेल घातल्यानंतर आपण त्यामध्ये थोडंसं मीठ घालणार आहोत, चवीपुरतं थोडंसं किंचित, आणि चिमूटभर हळद घालणार आहोत आणि याच्या एक 4-5 शिट्ट्या आपण करून घेणार आहोत. पाहू शकता एवढं पाणी मी यामध्ये ॲड केलेलं आहे. एक पळी तेल ॲड करते, आपलं उतू जाणार नाही, आणि थोडंसं चवीनुसार मीठ आणि चिमूटभर हळद ॲड करते त्यामध्ये. आणि आपल्या ह्या एक 5-6 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तोपर्यंत इथे मी पाहू शकता अर्धा किलोला थोडासा कमी, म्हणजे एक 400 ग्राम मी गूळ घेतलेला आहे. अर्धा चमचा मी जायफळ पावडर घेतलेली आहे. अर्धा चमचा मी सुंठ पावडर घेतलेली आहे. तोपर्यंत करूया आपण कटाच्या आमटीची सुरुवात. इथे मी 3 मीडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत. थोडासा खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे. इथे पातळ म्हणून मी 2 घेतलेले आहे. लसूण घेतलेला आहे. एक लसूण मी वाटाय घालणार आहे, थोडासा फोडणीला घालणार आहे, आणि इथे आल्याचा तुकडा घेतलेला आहे. चला तर मग मसाल्याची तयारी करूया. आणि हो, मी नागपंचमी स्पेशल ही थाळी आजच रेडी केलेली आहे. आजच मुलांच्या टिफिनलाही मी पुरणपोळीच दिलेली आहे. आणि हो, आजच त्याचं व्हॉइस ओव्हर करून शूट करून मी आजच ही अपलोड केलेली आहे. चला तर मग मी इथे मसाला तयार करून घेते. आणि कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल घालून हा चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. खोबरं आणि आलं मी चांगलं परतून घेणार आहे. आणि आपला खोबरं लालसर झालं की मग आपण त्यामध्ये कांदा लाल चांगला परतून घेणार आहोत. पाहू शकता आपलं खोबरं लालसर झालेलं आहे. आता आपण आपला कांदा चांगला लाल होईपर्यंत परतून घेणार आहोत. कांदाही आपल्याला तसाच लालसर करून घ्यायचा आहे. पाहू शकता आपलं इथे कांदा खोबरं भाजून तयार झालेलं आहे. आता मी वाटपामध्ये लसूण, खोबरं, कांदा आणि कोथिंबीर वाटून घेणार आहे. आणि हो, कोथिंबीरीसोबत ह्या वाटपामध्ये मी विड्याची पानं, देठासकट विड्याची पानं सुद्धा वाटून घेणार आहे. याने आपली कटाच्या आमटीला खूप सुंदर अशी चव येते आणि चव खूपच छान लागते ह्या कटाच्या आमटीची. एक छोटंसं पान आहे ना, ते मी चिरून घालणार आहे फोडणीत, आणि हे बाकी सगळं वाटून घेणार आहे. मसाले पाहूया. इथे मी हळद घेतलेली आहे, नीतीचा संडे मसाला घेतलेला आहे, घरचा मसाला, चवीनुसार मीठ, आणि फोडणीमध्ये जिरी, कढीपत्ता आणि लसूण ठेचून घेणार आहे. हे सगळं मी वाटून घेणार आहे. आधी आपल्याला लसूण, कोथिंबीर, विड्याचं पान आणि खोबरं वाटून घ्यायचं आहे. ते बारीक वाटून झालं की मग आपण त्यामध्ये कांदा वाटून घेणार आहोत.
त्याने आपली स्मूथ अशी पेस्ट तयार होते. पाहू शकताय कटाच्या आमटीला जशी गरज आहे तसंच आपलं मस्त हिरवगार असं वाटण तयार झालेलं आहे. आता आपण घेणार आहोत कणिक मळून. कणकेमध्ये मी दोन प्लेट भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि याच्यात एक प्लेट भरून मी मैदा घेणार आहे. ते सगळं चाळून मस्त घेणार आहे. त्यामध्ये मी थोडंसं मीठ, चिमूटभर हळद ॲड केलेली आहे आणि मस्त असं पीठ आपण मळून घेणार आहोत. मऊसूत करून घेणार आहोत. नॉर्मली आपण चपातीला करतो तसं घ्यायचं नाही आहे. थोडंसं अजून ढिल्लं पीठ आपल्याला मळायचं आहे. आपल्याला पिठाची लेवल आणि पुरणाची लेवल सेमच ठेवायची आहे. सैलसर अशी ठेवायची आहे. त्याने काय होतं, पुरणपोळी आपली मऊसूत होते आणि अगदी दुसऱ्या दिवशीपर्यंतही ती छान मऊसूत राहते. अशा प्रकारे आपलं पीठ छान असं आपल्याला मळून घ्यायचं आहे. थोडीशी आपल्याला पिठामध्ये मेहनत घ्यायची आहे. मी तेल लावून आता इथे चांगलं परत एकदा मळून घेणार आहे. पीठ भिजवत बाजूला ठेवून देऊया. आता आपण जे पुरणासाठी जी चण्याची डाळ आपण 5-6 शिट्ट्या करून घेतलेल्या होत्या, ते आपली मऊसूत अशी झालेली आहे. तर आपण कटाच्या आमटीसाठी जे पाणी घेतलेलं होतं त्यामध्ये ते आपण वेगळं करून घेणार आहोत. पाणी आणि आपल्याला चण्याची डाळ वेगळी करायची आहे. इथे आपल्याला गूळ फोडून घ्यायचा आहे आणि हो, भांड्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला पुरण तयार करताना आधी गूळ घालून घ्यायचा आहे. त्याने काय होतं, आपली चण्याची जी डाळ आहे ती भांड्याला चिकटत नाही आणि आपलं छान असं पुरण तयार होतं. आता डाळ टाकून घेऊया आणि चांगलं परतून घ्यायचे आहे. आपण यामध्ये जायफळ आणि सुंठ पावडर घालून घेणार आहोत. आता आपण करूया कटाच्या आमटीची तयारी. कढईमध्ये मी तेल तापत ठेवलेलं होतं, त्यामध्ये मी जिरी फोडणीला घालणार आहे. त्यानंतर आपण कढीपत्ता घालूया. त्यानंतर घालणार आहोत आपण ठेचलेला लसूण. हे चांगलं परतून झाल्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत आपण घेतलेले मसाले. हळद, नितीचा संडे मसाला, त्यानंतर घरचा मसाला आणि चवीनुसार मीठ आपण त्यामध्ये घालून चांगलं परतून घेणार आहोत. घालून घेऊया आपले मसाले. मसाले चांगले परतले की आपण जे वाटप केलेलं होतं ते वाटप आपण घालून परतून घेणार आहोत. आणि हो, हे सगळं आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. त्याने आपल्या कटाच्या आमटीला सुंदर अशी तरी येते. वाटप घालून घेते मी. आणि इथे जे आपण डाळीचं पाणी ठेवलेलं होतं ते पाणी यामध्ये ॲड करणार आहोत. आपला मसाला चांगला छान असा परतलेला आहे. आता आपण ते डाळीचं पाणी यामध्ये घालून घेऊया.
आणि गरजेनुसार मग आपल्याला जेवढं हवं असेल तेवढं आपण यामध्ये पाणी ॲड करणार आहोत. कटाची आमटी ही थोडीशी पातळच चवीला छान लागते, त्याच्यामुळे आपण यामध्ये पाणी ॲड करूया. आणि हो, यामध्ये मी पाणी घालून घेणार आहे. आणि सॉरी, बाजूला जरा कोंबडा आरवतोय, त्याचाच आवाज जास्त येतोय. हे पाहू शकता, एकीकडे आपलं पुरण छान तयार झालेलं आहे आणि पाहू शकताय खाली आपल्याला पुरण बिलकुलही लागलेलं नाहीये. अशा प्रकारे सर्व पुरण आपल्याला सुकं करून घ्यायचं आहे. आपलं पुरण छान सुकं झालेलं आहे. पाहू शकताय पुरण खाली लागलेलंही नाहीये. आता आपण करूया कांदा भजीची तयारी. इथे मी एक कांदा घेतलेला आहे, थोड्याशा हिरव्या मिरच्या आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे चिरून. आता काल आम्ही इथे आळूच्या वड्या खाल्ल्या होत्या, त्याच्यामुळे आता आज कुणालाही भजी खायची नाहीये, त्याच्यामुळे मी भजी थोडीच करणार आहे. नैवेद्य दाखवण्यापुरतीच मी इथे भजी करणार आहे. यामध्ये आपण चवीनुसार मीठ आणि हळद ॲड केलेली आहे आणि बेसन गरजेनुसारच टाकून घ्यायचं आहे. आणि हे आपल्याला एकदम जास्त पाणी टाकून मिक्स करून घ्यायचे नाहीये, थोडंसं हलकंसं पाणी टाकून ॲड करायचं आहे आणि हे भिजवत ठेवायचं आहे. हे एक 15-20 मिनटं भिजलं की याला सोड्याचीही गरज पडत नाही आणि आपली छान चविष्ट भजी तयार होतात. कांदा भजी, गोल भजी तयार होतात. पाहू शकताय आपल्या पिठाची कन्सिस्टन्सी अशीच ठेवायची आहे आणि हे भिजलं की छान तयार होतं. आपलं पुरण तयार इथे झालेलं आहे, सुक्क झालेलं आहे. इथे आपली कटाची आमटीही तयार झालेली आहे. आता मी पुरण वाटून घेणार आहे. पुरण मी चाळणीत वाटून घेणार आहे. आपलं पुरण छान शिजल्यामुळे त्यात कणी वगैरे बिलकुलही राहत नाही आणि वेगळं वाटून घ्यावं लागत नाही, असंच पटकनी वाटून तयार होतं. पाहू शकता आपले इथे पुरण वाटून झालेलं आहे, एकदम मऊसूत. जसं कणिक मळलेली आहे तसंच आपलं पुरण तयार झालेलं आहे. कणिकही पाहू शकता आणि पुरणही पाहू शकता. परत एकदा चांगलं तेल लावून आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे. आता आपण करूया पोळीची तयारी. इथे पहा, मी इथे कणिक घेतलेली आहे आणि त्याच्या डबल आपल्याला इथे पुरण घ्यायचं आहे. आपल्याला असा छान चाडा तयार करून पोळी लाटून घ्यायची आहे. आणि हो, अगदी काठापर्यंत आपलं हे पुरण छान असं पोळीमध्ये पसरतं. मी आता पोळी लाटून घेते. मस्त आपलं चाडा तयार झालेला आहे. आता आपण पोळी लाटून घेऊया. एका साईडला तोपर्यंत मी तवा तापत ठेवलेला आहे. हलक्या हाताने आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे. पाहू शकताय पुरण अगदी काठापर्यंत पोहोचलेलं आहे, आपलं गेलेलं आहे. पोळी आपली लाटून तयार झालेली आहे. आता आपण भाजून घेऊया. पाहू शकता आपली एक साईड छान अशी भाजून झालेली आहे. तूप लावून घेऊया पोळीला.
पाहू शकता आपली पोळी फुगण्याच्या तयारीत आहे. आता दुसऱ्या साईडनी पलटूया. पहा आपली पोळी किती सुंदर अशी टम्म फुगलेली आहे. दुसऱ्या साईडने आपल्याला छान असं तूप लावून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मी दोन्ही साईडनी पोळी छान भाजून घेणार आहे. पाहू शकताय पोळीला किती सुंदर लाल कलर आलेला आहे. अशा प्रकारे तयार आहे आपली सुंदर पुरणपोळी. आता आपण भजी काढून घेऊया. पीठ पाहताय किती छान आपलं फुललेलं आहे. याला सोड्याची वगैरे कशाचीच गरज पडत नाही. आता मस्त आपण भजी तळून घेऊया. तयार आहे आपली पुरणपोळीची थाळी. रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो, जाता जाता चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा.